झालं भाजीचा कलर बघा मस्त पैकी आला आणि मस्त त्याला सुगंध येतोय। नमस्कार मित्रांनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज दुपारचे वाजले 12 आणि सकाळीच वाडीवरती जाऊन आलेलो। तर वाडीमध्ये आपल्याला वांगे दिसले। तर आज वांग्याची आपण ना सुकं टाकून आणि मस्त की भाजी बनवणार आहोत। तर तो व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे आणि परत बघा नक्की तुम्हाला आवडेल। तर आता मी तुम्हाला दाखवतो। तर आता आपण चाललो आहे वाडीत, चाललो आपल्या वांग्याच्या। तर आपण मस्त की घरामध्येच आपण वांगे वगैरे लावतो, भाजी वगैरे तुम्हाला दाखवतो वांगे। चला आता बघू शकता मित्रांनो, आता पाठीमागे जी झाडं दिसतात ना ते वांग्याची झाडं आणि त्याला वांगे सुद्धा आले। दाखवतो तुम्हाला, हे बघा इथे एक आहे आणि इथे सुद्धा आहे। हे बघा मस्तपैकी आले ते बघा, इथे सुद्धा आलेत। हे बघा इथे सुद्धा इथं। आता आपण हे काढून घेऊया आणि मस्तपैकी अशी भाजी दाखवतो तुम्हाला सुकाडमध्ये टाकून। मित्रांनो, आता बघा आपण घरी आलो आणि बघा मस्त की ना ताजी वांगे आपण तोडून आणले आपल्या वाडीमधले। इथे मस्त की आता बोंबील घेतले सुकट, बघा मस्त अशी सुकट घेतली आहे ताजी। आणि इथे मस्त की आता बटाटे आपण कापून घेतले आहेत आणि टमाटरचं पण आपण कापून घेतलं। इथे मस्त की मिरची आणि लसूण आणि अद्रकचा मस्त आपण ठेचा करून घेणार आहोत आणि टाकणार आहोत। तुम्हाला दाखवतो आजची रेसिपी। तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा, नक्की तुम्हाला आवडेल। तर चला बघूया मित्रांनो, आता आपण मस्त की वांगे कापून घेतले आणि बोंबीसुद्धा आता आपण तुकडे करून घेतले। अशा प्रकारे साफ करून त्याची मुंडी वगैरे शेपूट काढून अशा प्रकारे आपण साफ करून घेतले। आणि टमाटर पण आहे, तिथे आपली आग झाली। मित्रांनो आहे ना, तुम्हाला चुलीवरच्या सारवलेल्या भाकऱ्या कशा बनवतात चावल्याच्या ते तुम्हाला दाखवतो आता। तर इथे बघू शकता आपण चावलाचं पीठ घेतलं आहे, हे मळून घेते पीठ। आज मी तुम्हाला दाखवतो चावल्याच्या भाकऱ्या कशा बनवायच्या ते सारवलेले। तर बघू शकता अशा प्रकारे पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे मस्त की। आणि आपली मस्त की चूल पण पेटली आणि मस्त की तवा पण गरम झाला। बघूया मित्रांनो, मस्तपैकी ना आपलं पीठ आहे ना काढून झालेलं आहे। अशा प्रकारे तुम्हाला पीठ बनवायचं आहे। एकदम असं बारीक आहे बघा, आई दाखवते बघा, असं पीठ तुम्हाला बनवायचं आहे। जाडा पण नाही पाहिजे जास्त आणि पातळ पण नाही पाहिजे, मीडियम पाहिजे बघा। हे बघा आता आई दाखवते चावल्याच्या भाकऱ्या कशा बनवायच्या सारून। हे बघा मस्त की तवा आपला गरम झाला। बघू अशा प्रकारे सारवायचं आपल्याला। अशी गोल अशी सारवायची आपल्याला। थोडाफार पाणी लावून घेतलं होतं। बघू मित्रांनो, आपल्या भाकरीला टाइम नाही लागत, लगेच होतं। आपली भाकर आता रेडी झाली। तर मित्रांनो आपली भाकरं झाले, हे बघा रेडी झाली आपली भाकर। चावलाची भाकर सारलेली बघा। तुम्ही खाल्ली असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा। आता आपण दुसरी पण बनवतो इकडे, हे बघा। मस्तपैकी आपली भाकर रेडी आहे मित्रांनो। इथे आपली पहिली भाकर झाली तर दुसरी आपली रेडी होते। अजून पीठ आहे आपण बने अजून। चला तुम्हाला आता भाकर चालल्यानंतर दाखवतो।
मित्रांनो आता आपल्या भाकर वगैरे रेडी झाल्या. आता आपण भाजीला स्टार्ट करणार आहोत. चला तुम्हाला दाखवतो. तर इथे आपण वांगे बटाटे आणि बोंबील कापून मस्त घेतले धुवून वगैरे. टमाटर आणि इथे कढीपत्ता आहे. इथे मिरची लसूण अद्रकचा ठेचा आहे. इथे हळद मसाला आणि मीठ आणि गरम मसाला घेतला आणि तेल घेतलं. मित्रांनो बघा आता आपली भाजी ना शिजते. वांगे वगैरे शिजून झाले. आता बटाटे बाकी मग ते शिजून झालं की आपली भाजी रेडी होऊन मस्त असं सुगंध वास येतो. ढाकण लावून ठेवू आपण शिजण्यासाठी. मित्रांनो आता आपली भाजी ना पूर्णपणे रेडी झाली आहे. तर आपण आता चुलीवरून काढणार. आपल्या भाकऱ्या पण पूर्ण झाल्यात. तर तुम्हाला दाखवतो आता. चला मला चुलीवरून काढणार आहोत तर दाखवतो तुम्हाला. भाजीचा कलर बघा मस्तपैकी आला आणि मस्त त्याचा सुगंध येतो. एक नंबर असा वास येतो. आता आपण भाजी उतरवणार आहोत. कशी रेडी झाली एकदम मस्त की शिजली. बटाटे वगैरे मस्त शिजून झालं. मित्रांनो आता आपली भाजी ना मस्तपैकी झाली आहे आणि वास पण चांगला येतो आहे आणि आपली भाकरीसुद्धा पण झाल्यात. तर आता आपण वाढून घेतो आहे आणि आता जेवायला बसणार. खूप आता केक वाजलेत. भूकसुद्धा भरपूर लागले. तर इथे सगळं शकता. इथे भाजी आपली रेडी आणि ते भाकरीसुद्धा रेडी आहेत. तर तुम्हाला आता टेस्ट करून दाखवतो मी. आणि चावळ्याच्या भाकरीसोबत खायला मित्रांनो खूप मजा येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जर आमच्या चावळ्याच्या भाकरी तुम्हाला आवडलं ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण टेस्ट करूया भाजी. एक नंबर असं खतरनाक मस्त झाले मित्रांनो. एक नंबर वाढलेलं आहे. आई पण इथे खाते. जेवायला बसलो आम्ही. भूक पण भरपूर लागली मित्रांनो. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. असं नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.